मित्रांनो, शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। पीएम किसान योजनेमध्ये आणखी भर घालण्यात येणार आहे। आज नागपूरमध्ये वनामती सभागृहामध्ये किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रम पार पडला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील करण्यात आला। या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आणि यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार होता। ही योजना मोदी यांनी सुरू केली असून तेव्हा त्यावर काहींनी टीका देखील सुरू केली होती। मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळामध्ये त्यांना मदत देखील झाली आणि ती आजपर्यंत देखील करत आहेत। त्याला अनुसरूनच राज्यामध्ये नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये केंद्राचे 6,000 आणि आता राज्याचे 6,000 रुपये देखील देण्यात येतात। आता 3,000 रुपये वाढवण्यात येणार आहेत अशी मोठी घोषणा नागपूरमध्ये बोलताना फडणवीस यांनी केली। तसेच यावेळी प्रातिनिधिक म्हणून स्वरूपात त्यांनी शेतकऱ्यांचा सत्कार देखील केला। तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की जे शेतकरी हा आपला बळीराजा आहे। गेल्या वेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल देखील उचलले होते। आता त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसंधारणाचे काम देखील केले आहेत। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेचा प्रकर्षाने त्यांनी इथे उल्लेख केलेला दिसतो। सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचे फायदे मिळावे यासाठी आपलं जे शासन आहे हे शासन तत्पर असणार आहे। शेतकरी गटांना रोजगारक्षम उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देखील दिलं जाणार असून त्याच अंतर्गत ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून ते त्यांना विक्री करताना मिळणारा भावापर्यंत त्याच्याशी संवाद देखील साधला जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितलं। आता या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे अजून डिपॉझिट झालेले नसेल, बहुतेक शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आमच्या अकाउंटमध्ये अजून पैसे डिपॉझिट झालेले नाहीयेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे, तर घाबरू नका। हे जी काही प्रोसेस ही 8 दिवसापर्यंत चालू असते। हे जे पैसे ते 8 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही, तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।